डिलक्स कॅटेगरीमध्ये आपण आता जातोय, ज्या पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर आहेत. शिवदन मधल्या आमच्या नवीन प्रॉपर्टीमध्ये तुमचं स्वागत आहे. हा हॉटेलचा नाईट मोड आहे. खूप आकर्षक असं रोषणाई तुम्ही पाहू शकता इकडे. मेन एंट्रन्स समोरच हे रेस्टॉरंट, बसण्याची सोय. हॉटेलचा मेन पॅसेज, रिसेप्शन एरिया. हॉटेलच्या एंट्रन्सलाच हा एक रेस्टॉरंट आहे आपला, जिथे जेवणाची उत्तम सोय केली जाते. कोकणी पद्धतीचं व्हेज नॉनव्हेज जेवण तुम्हाला इथे मिळेल आणि बसण्यासाठी खूप मस्त अरेंजमेंट आहे इथे. हा पूर्ण पॅसेज रेस्टॉरंटचा आहे आणि ह्या इथे आपलं हॉटेल सुरू होतं. मेन इमारतीच्या अगदी पाठीमागेच हा पार्किंग एरिया. मेन गेटवरून पण ही एक सुविधा आहे पार्किंगसाठी. पार्किंगला लागूनच हा मोठाच्या मोठा लॉन तुम्हाला दिसतोय. हा बंगलो समोर, बंगलोला लागूनच हा एक सुंदर लॉन, जिथे इव्हेंट्स आपण करू शकतो, मोठे ग्रुप्स घेऊ शकतो, कॉर्पोरेट पार्टीज इथे चालतात. त्यासाठी ही एक उत्तम पर्याय शिवदन मधलं. अगदी निसर्गरम्य ठिकाण, नारळाच्या उंच उंच बागा, सुपारीच्या बागा. बंगलोवरून आपण पुढे जातोय तर तुम्हाला हा इथे स्विमिंग पूल दिसेल. खूप जुनी प्रॉपर्टी आमची. बंगल्याच्या उजव्या हातालाही एक सुंदर लॉन आहे. इथेही काही ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. बंगलोला लागूनच या इथे बॅक साईडला हा सुंदर स्विमिंग पूल. निसर्गाने मढलेल्या अशा सुंदर ठिकाणी असलेला हा अप्रतिम स्विमिंग पूल, ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. स्विमिंग पूलला लागूनच हे एक सिटिंग अरेंजमेंट, जिथे तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता.
मित्रांनो, आपल्या ह्या हॉटेलमध्ये 3 कॅटेगरीजच्या रूम आहेत. एक स्टँडर्ड, डिलक्स आणि एक कॉटेजेस. प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहेत. माझ्या पाठीचे हे आहेत, हे कॉटेजेस आहेत. आपण पहिलं कॉटेज मधून बघूया कॉटेजेस कसे आहेत, त्यानंतर आपण स्टँडर्ड आणि डिलक्स बघूया. चला या. टू बेडरूमचा हा कॉटेज आहे, ज्यामध्ये AC, वायफाय, TV सगळ्या सुविधा दिल्यात. इथे रूम मधून छान व्हेंटिलेशन साठी ही मोठी विंडो, समोर लॉन. रूमला लागूनच हा अटॅच टॉयलेट आणि बाथरूम. समोर एंट्रन्स वरून येताच खाली हे स्टँडर्ड रूम्स आहेत, ते आपण स्टँडर्ड रूम्स बघणार आहोत. स्टँडर्ड रूमला एक डबल बेड आणि हा एक सिंगल बेड देण्यात आलाय. इथे अजून एक मॅट्रेस टाकलं तर इथे 4 जणांची सोय होते. सुंदर रूम. बेड, AC, TV, वायफाय, अटॅच टॉयलेट अँड बाथरूम. डिलक्स कॅटेगरीमध्ये आपण आता जातोय, ज्या पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर आहेत. ज्या रूम्सना आपण डबल बेडचे 2 बेड दिलेत. AC, TV, वायफाय या सगळ्या गोष्टी प्रत्येक रूम मध्ये आहेत. त्याचबरोबर हा अटॅच टॉयलेट आणि बाथरूम. व्हेंटिलेशन साठी प्रत्येक रूमला 2 विंडोज दिल्या तिकडे. मग मित्रांनो, कशी वाटली आमची प्रॉपर्टी? मी ह्या हॉटेलची तुम्हाला 5 महत्त्वाची वैशिष्ट्य सांगेन, जी पर्यटकांना हवी असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे हे हॉटेल आपल्या समुद्रावरून चालत 5 मिनिटावर आहे. दुसरं म्हणजे स्विमिंग पूल आहे, जे मुलांना आणि सगळ्यांनाच एक विरंगुळाचं साधन असतं, तर ते स्विमिंग पूल आहे इथे. तिसरं म्हणजे मोठा लॉन आहे, ज्या लॉनमध्ये तुम्ही पार्टी एन्जॉय करू शकता. ग्रुप जेव्हा बुकिंग असते तेव्हा ते तिकडे डान्स अरेंजमेंट वगैरे, काही महत्त्वाचे खेळ वगैरे लहान मुलं खेळू शकतात. सो त्यासाठी एक मोठाच्या मोठा लॉन आहे. आणि त्याबरोबर चौथं कारण म्हणजे आपलं जेवण आणि एक व्यवस्थित सुंदर अरेंजमेंट केलेलं रेस्टॉरंट. इथे बसण्याची योग्य सोय आहे, हायजेनिक आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे ह्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीजच्या वेगवेगळ्या रूम्स आहेत, ज्या तुमच्या बजेटप्रमाणे असतील. स्टँडर्ड, डिलक्स, कॉटेज अशा वेगवेगळ्या आहेत. आणि त्यामध्ये जर एक्स्ट्रा पर्सन पण असेल तर त्याला मॅट्रेस नाही, एक्स्ट्रा बेड देण्यात येतो. तर अशा महत्त्वाच्या 5 कारणांसाठी मी या हॉटेलला सजेस्ट करेन की तुम्ही नक्की भेट द्या. आणि तुमची बुकिंग्स करायची असेल तर मी इथे हा हॉटेलचा नंबर दिलाय वरती, त्यांना कॉन्टॅक्ट करा. सगळे डिटेल्स, रेट्स वगैरे ह्या नंबरवर तुम्हाला मिळेल.
आणि आपलं जीवनच भेटतं. धन्यवाद.